नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नीट MDS ॲडमिशन 2024. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ॲडमिशन टू पोस्ट ग्रॅज्युएट डेंटल MDS कोर्स हा जो कोर्स आहे पोस्ट ग्रॅज्युएशन डेंटल कोर्स, तर यासाठी जी स्टेट कोटामध्ये जे सीट्स आहेत तर त्यामार्फत जे कॅपराऊंड होणार आहे तर त्याविषयी नोटिफिकेशन आता CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर आलेली आहे. तर ते आज आपण जी नोटिफिकेशन आहे तर त्याविषयी माहिती घेणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, नोटिफिकेशन काय आहे तर बघूयात. ॲडमिशन टू पोस्ट ग्रॅज्युएट डेंटल MDS कोर्स फॉर स्टेट कोटा सीट्स इन स्टेट गव्हर्नमेंट कॉर्पोरेशन स्टेट्स and central government aided and unaided private minority dental institution in the state महाराष्ट्र academic year 2024-25. बघा विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ग्रॅज्युएट डेंटल MDS कोर्स यासाठी बघा कॅपराऊंडसाठी सुरुवात झालेली आहे. तर त्याचं जे शेड्यूल्स आहे, टाइम टेबल आहे, तर त्याविषयी माहिती घेणार आहोत. प्रोसेस ऑफ ऑनलाईन रजिस्ट्रेशन, पेमेंट, अपलोडिंग स्कॅन ओरिजिनल डॉक्युमेंट्स अँड प्रेफरन्स चॉईस फिलिंग. तर बघा त्यासाठी जे टाइम टेबल आहे तर ते आता बघूयात. बघा विद्यार्थी मित्रांनो, पब्लिकेशन ऑफ इन्फॉर्मेशन ब्राउचर नीट MDS 2024. तर याचे इन्फॉर्मेशन ब्राउचर जे आहे तर ते काल 10/7/2024ला अपलोड झालं होतं. त्यानंतर बघा ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड सेईंग ॲप्लाय, म्हणजे ऑनलाईन पद्धतीने सुरुवातीला रजिस्ट्रेशन करायचं, त्यानंतर ॲप्लिकेशन करायचं. त्यासाठी जी सुरुवात आहे तर ती 11/7/2024 ते 15/7/2024 संध्याकाळी 6 वाजेपर्यंत स्टार्ट असणार आहे. लास्ट डेट बघा 15/7/2024 असणार आहे. सेम फीसाठी पण सेम डेट असणार आहे, 10/7/2024 ते 15/7/2024. आणि ओरिजिनल डॉक्युमेंट हे जेव्हा आपण फॉर्म फिल करत असतो तेव्हा ह्या सर्व प्रोसेस करायच्या असतात. तर त्यासाठी पण बघा 15/7/2024 ही लास्ट डेट असणार आहे. आजपासून सुरुवात झालेली आहे. तुम्ही ऑनलाईन वेबसाईटवर जाऊन सुद्धा ॲप्लिकेशन करू शकता. त्यानंतर पब्लिकेशन ऑफ सीट्स मॅट्रिक्स, त्यानंतर मग पब्लिकेशन होणार सीट्सचं, तर ते 16/7/2024ला पब्लिकेशन होणार आहे. तर बघा यामध्ये लक्षात घ्या, सुरुवातीला रजिस्ट्रेशन, त्यानंतर ॲप्लिकेशन करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला 3,000 हे पेमेंट करायचं आहे. नॉट रिफंडेबल पेमेंट आहे. आणि त्यानंतर तुमचे जे नेसेसरी जे डॉक्युमेंट लागणार आहे तर ते तुम्हाला तिथे अपलोड करायचे आहे. त्यानंतर पब्लिकेशन, त्यानंतर मग सगळं झाल्यानंतर 16/7/2024ला तुमचे जे सीट्स आहेत तर ते पब्लिकेशन होणार आहे. त्यानंतर बघा पुढे दिलेलं आहे पब्लिकेशन ऑफ जनरल लिस्ट. मग त्याच दिवशी 16/7/2024 रोजी तुमचे जनरल लिस्ट एक पब्लिश होणार आहे. त्यानंतर त्यानंतर पुढील घटक आहे बघा पब्लिकेशन ऑफ कॉमन प्रोव्हिजनल स्टेट मॅट्रिक लिस्ट. त्यानंतर 16/7लाच बघा ही लिस्ट परत एकदा पब्लिकेशन होणार आहे, कॉमन प्रोव्हिजनल स्टेट मॅट्रिक लिस्ट, मेरिट लिस्ट. त्यानंतर बघा त्यानंतर पुढची जी प्रोसेस राहणार आहे ऑनलाईन प्रेफरन्स, मला जो प्रेफरन्स द्यायचा आहे फॉर्म फिलिंग प्रोसेस, तर त्यासाठी बघा फर्स्टसाठी तर 16/7/2024 ते 18/7/2024 संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत, 18/7च्या संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत लास्ट डेट असणार आहे. तुम्हाला जे चॉईस करायचं आहे 16/7 ते 18/7 या दरम्यानच तुम्हाला प्रेफरन्स द्यायचा आहे कॅपराऊंड फर्स्टसाठी. त्यानंतर डिक्लेरेशन ऑफ फर्स्ट सिलेक्शन लिस्ट. त्यानंतर बघा डिक्लेरेशन तुमचं फर्स्ट सिलेक्शन लिस्ट फर्स्ट जो कॅपराऊंड आहे तर त्याला कुठे सिलेक्शन झालेलं आहे तर त्यासाठी बघा 19/7/2024 ही डेट असणार आहे. त्यानंतर पण पुढील प्रोसेस असणार आहे की त्या कॉलेजला जाऊन तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट देऊन फी पेड करून किंवा DD चेक जो असतो तर तो पुढील जी प्रोसेस असते ॲडमिशन प्रोसेस ते स्वतः जाऊन आपल्याला ती प्रोसेस करायची आहे. त्यासाठी बघा 20/7/2024 ते 24/7/2024 या तारखेमध्ये तुम्हाला जे कॉलेज आपल्याला कॅपराऊंड फर्स्टमध्ये भेटलेलं आहे तर तिथे जाऊन तुम्हाला सर्व पुढील प्रोसिजर करायची आहे. त्यासाठी 20/7/2024 ते 24/7/2024 ही डेट असणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण नीट MDS जे पोस्ट ग्रॅज्युएट डेंटल कोर्स आहे तर यासाठी बघा जी नोटिफिकेशन आली होती स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल याच्या वेबसाईटला,
तर आपण त्याविषयी संपूर्ण माहिती बघितलेली आहे. ह्या डेट्स व्यवस्थित सेव्ह करून ठेवा. यामध्ये तुम्हाला ॲडमिशनमध्ये वेळोवेळी या विषयी माहिती भेटणार आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच नवीन नवीन व्हिडिओ तसेच नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील. भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.